नमस्कार. महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या मोठ्या फुटीनंतर आता पश्चिम बंगालच्या राजकारणातही तसाच मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सुरू झाली आहे. गेली अनेक वर्षे राज्यात सत्ता टिकवून ठेवणाऱ्या तृणमूल काँग्रेसमध्ये सध्या अस्वस्थतेचं वातावरण असल्याचं दिसत आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षात नाराजी वाढत असून अनेक नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्यात. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने जवळपास 15 वर्षे सत्ता गाजवली. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने मजबूत पकड निर्माण केली होती. मात्र अलीकडील राजकीय घडामोडींमुळे पक्षातील अनेक नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे. भारतीय जनता पक्षाने राज्यात आपली ताकद वाढवल्यानंतर अनेक आमदार आणि खासदार भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करू लागल्याची चर्चा आहे. दरम्यान मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बोलावलेल्या एका बैठकीमुळे राजकीय चर्चांना अधिकच उधाण आलं. या बैठकीला बारासातच्या खासदार काकोली घोष दस्तीदार उपस्थित राहिल्या होत्या. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत तृणमूल काँग्रेसचे काही आमदार देखील उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले. काकोली घोष या ममता बॅनर्जी यांच्या निकटवर्तीय मानल्या जातात, त्यामुळे त्यांच्या हालचालींकडे विशेष लक्ष दिलं जातं. काकोली घोष यांनी नुकताच पक्षातील विविध पदांचा राजीनामा दिला. याआधी त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचाही राजीनामा दिला होता. त्यामुळे या पक्षापासून दूर जात असल्याची चर्चा आणखी जोर धरू लागली. त्यांच्या या निर्णयानंतर भाजपचे खासदार सौमित्र खान यांनी मोठा दावा केला. त्यांनी सांगितलं की तृणमूल काँग्रेसचे तब्बल 50 आमदार आणि 20 खासदार भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. अनेक नेते भाजपच्या संपर्कात असून योग्य वेळ मिळताच ते पक्षांतर करू शकतात, असा दावा त्यांनी केला. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मोठे राजकीय बदल पाहायला मिळू शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे. याचबरोबर सौमित्र खान यांनी तृणमूल काँग्रेसवर आणि विशेषतः अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. अभिषेक बॅनर्जी हे ममता बॅनर्जी यांचे भाचे असून पक्षात त्यांचा प्रभाव मोठा मानला जातो. खान यांनी आरोप केला की 2021च्या निवडणुकीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आला होता. आता परिस्थिती बदलत असून ज्यांनी चुकीची कामं केली त्यांच्यावर कारवाई होण्याची वेळ आली आहे, असे वक्तव्य त्यांनी केलं. या संपूर्ण प्रकरणामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी असल्याच्या चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. काही नेत्यांना पक्षात योग्य स्थान मिळत नसल्याची भावना असल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे भाजप राज्यात अधिक मजबूत होण्यासाठी प्रयत्न करत आहे, त्यामुळे अनेक नेत्यांचे राजकीय समीकरण बदलताना दिसत आहे. काकोली घोष यांना लोकसभेतील प्रमुख प्रस्तुत पदावरून हटवण्यात आल्यानंतर राजकीय घडामोडींना आणखी वेग आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून त्यांना तातडीने वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली. या निर्णयामुळे त्यांच्या भाजपसोबतच्या वाढत्या जवळीकतेच्या चर्चांना आणखी बळ मिळालं. राजकीय विश्लेषकांच्या मते तृणमूल काँग्रेससमोर सध्या मोठं आव्हान उभं राहिलं आहे. एकीकडे पक्षातील नाराजी कमी करण्याचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे विरोधक सातत्याने पक्षावर दबाव वाढवत आहेत. येत्या काही महिन्यात पश्चिम बंगालच्या राजकारणात आणखी मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपकडून करण्यात आलेल्या दाव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलंय. मात्र तृणमूल काँग्रेसकडून अद्याप या सर्व आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात कोणते नेते कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी पश्चिम बंगालमध्ये राजकीय अनिश्चिततेचं वातावरण निर्माण झालं असून तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार का, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे. आगामी दिवसात या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात नवं वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.